धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट 13 मे 2022 मध्ये प्रदर्शित झाला होता आणि चित्रपटानंतर अवघ्या महिनाभरातच ठाकरे सरकार कोसळले। 30 जून 2022 रोजी शिवसेना नेते एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली। आता सर्वात मोठा प्रश्न असा निर्माण होतो की धर्मवीर चित्रपटामध्ये आनंद दिघेच्या खुनाची शक्यता उपस्थित करण्यात आली। आनंद दिघे यांच्या मृत्यूचे रिपोर्ट भेटले नाही। डॉक्टरांनी तोंडी सांगितलं आणि साहेब 7 वाजेपर्यंत ठीक होते असं त्या चित्रपटामध्ये सांगण्यात आलं होतं। त्यामुळे आता आनंद दिघेच्या मृत्यूचं गूढ धर्मवीर 2 मध्ये उलगडा होईल का हे आपल्याला पाहावे लागणार आहे। फक्त चित्रपट नाही तर आजही अनेक शिवसेना आणि आनंद दिघेचे समर्थक त्याची शंका उपस्थित करत आहेत। पण नक्की काय कारण काय यासाठी आपण काही रिसर्च केली। BBC मराठी या संदर्भात लिहितात की 24 ऑगस्ट 2001 ची पहाट गणेश उत्सव असल्यामुळे दिघे कार्यकर्त्याच्या घरी भेटी देत होते। अशातच त्यांच्या गाडीला अपघात झाला। या अपघातात त्यांच्या पायाला फ्रॅक्चर झालं आणि डोक्याला मार लागला। अपघातानंतर ठाण्याच्या त्यांना सिंगानिया हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं। तिथे त्यांच्यावर सर्जरी करण्यात आली। 26 तारखेला दुपारी त्यांच्या पायाचं ऑपरेशन करण्यात आलं, पण संध्याकाळी त्यांची तब्येत खालवू लागली। संध्याकाळी 7:15 त्यांना पायाला हार्ट अटॅक आला, तर लगेचच 7:25 त्यांना दुसराही हार्ट अटॅक आला। अखेर रात्री त्यांनी 10:30 वाजता शेवटचा श्वास घेतला। त्यावेळी दिघे 50 वर्षाचे होते। आनंद दिघे यांचा मृत्यू झाला हे सांगण्यास कुणीच तयार नव्हते। शेवटी उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलं, आनंद दिघे आपल्यातून गेले। उद्धव यांच्या घोषणेनंतर हॉस्पिटल बाहेरील दिघे समर्थकांनी संपूर्ण हॉस्पिटल जाळून खाक केले। यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी या प्रकरणात चौकशीचे आदेश दिले आणि पोलिसांनी 37 जणांना अटक केला। बाळासाहेब आणि दिघेचे संबंध कसे होते? ठाणे वैभव या संपादकांनी त्यांचे संबंधाचे काही लेख लिहून ठेवले आहेत। आनंद दिघे आणि बाळासाहेब ठाकरे यांचे संबंध चांगले होते। बाळासाहेब त्यांच्या कार्यक्रमाला नेहमी उपस्थित राहायचे। शिवाय बाळासाहेब त्यांच्यापेक्षा वयाने मोठे होते। बाळासाहेबांना त्यांची भीती वाटण्याचे काही कारणही नव्हते आणि त्यांच्यात कुठलीही स्पर्धा सुद्धा नव्हती। परंतु काही सांगतात की आधी ठाकरे आणि दिघे यांचे संबंध चांगले होते। ठाणे परिसरामध्ये दिघेंना आणि ठाकरेंना सुद्धा सन्मान दिला जायचा। त्यावेळी बाळासाहेबांना असं वाटलं असावं की हा आपल्या पुढे जाईल। कोणत्याही राजकीय नेत्याला आपल्यापेक्षा मोठं कोणालाही होऊ देऊ वाटत नाही आणि त्यामुळे दोघांमध्ये तणाव निर्माण झाला। दरम्यान धर्मवीर 2 हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे। तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। जय महाराष्ट्र।